आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ति। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो नियाता। आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या दुसऱ्या अध्यायातील 29व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। या श्लोकाचा विचार गेल्या पाठामध्ये आपण केलेला आहे। त्यावर ज्ञानोबरायांनी जे काही भाष्य केलं आहे त्याचा विचार आज आपल्याला करायचा आहे। एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात। एक अंतरी निश्चळ जे केवळ निहाळिता सकळ संसार जात विसरले असा त्याचा अन्वय आहे या ओवीचा। एक अंतरी निश्चळ कित्येक योगेश्वर म्हणजे अंतकरणी अंतरी निश्चळ अंतकरणामध्ये दृढ असलेले पुरुष जे केवळ निहाळिता या आत्म्याला नुसतं पाहताच सकळ संसार जात विसरले सर्व संसार विसरून जातात। या आत्म्याला नुसतं पाहता क्षणीच कित्येक जण या संसाराला सकळ संसार जात सर्व संसार विसरून जातात। हा जो श्लोक आहे याचा अर्थ ज्ञानोबरायांनी जो केलेला आहे तो म्हणजे हा जो आत्मा आहे त्याचं दर्शन त्याचा साक्षात्कार त्याची अनुभूती ज्या पुरुषाला येते त्याचं वर्णन या ठिकाणी ज्ञानोबराय करत आहेत। एक अंतरी निश्चळ। आता आश्चर्यवत् पश्यति हे जे पद आहे कुणी एखादा कश्चित एखादा कोणीतरी लोकविलक्षण अशा अद्भुत आत्म्याला अकस्मात पाहतो। आश्चर्यवत् पश्यति हे जे पद आहे त्याचं भाष्य या ओवीमध्ये ज्ञानोबरायांनी केलेलं आहे। एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात। हे पहा पश्यति म्हणजे पाहतो। आता इतर पदार्थांना पाहणं आणि आत्म्याला पाहणं यामध्ये मोठं काय आहे अंतर आहे। आत्म्याला डोळ्यांनी पाहता येत नाही डोळ्यांनी पाहण्याची ती काही वस्तू नाही आहे। इतर पदार्थांना आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस ते पदार्थ पाहिल्यानंतर पाहणारा शिल्लक राहतो आणि त्या पाहण्यामध्ये दृश्य द्रष्टा आणि दर्शन ही त्रिपुटी राहत असते। आत्म्याला पाहणारा मात्र ही त्रिपुटी विरहित त्या आत्म्याचं दर्शन घेतो म्हणजे त्या आत्म्याशी तद्रूप होतो त्या आत्म्याशी एकरूप होऊन जातो। पाहण्यामध्ये जी द्वैतात्मक त्रिपुटी आहे ती तेथे राहत नाही ती द्वैतात्मक त्रिपुटी नष्ट होते। म्हणूनच आत्मदर्शन आणि आत्मद्रष्टा या दोन्ही गोष्टी कशा आहेत आश्चर्यवतच आहेत। आत्म्याला पाहणं ही गोष्ट किंवा आत्म्याला पाहणारा हे देखील कसे आहेत आश्चर्याप्रमाणेच आहेत। आता आत्म्याला पाहणारा त्या आत्म्याहून कोणी वेगळा आहे का? आणि इतर वस्तू पदार्थांप्रमाणे जशा त्या वस्तू आपल्याहून भिन्न असल्यामुळे त्या आपण पाहू शकतो पाहतो तशा रीतीने त्या आत्म्याला पाहता येतंय काय नाही। पण त्याला पाहतो म्हणजे काय करतो त्याचा अनुभव घेतो
मीच तो आत्मा आहे, मी आत्मस्वरूप आहे, त्याच्याशी एक रूप होऊन जाऊन काय करतो, तो अनुभव घेत असतो. आता गोष्ट अशी आहे, या ओवीमध्ये उच्च अशा अधिकाऱ्याचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे की सर्वोच्च जो अधिकारी आहे, आत्मदर्शनाचा जो अधिकारी झालेला आहे, सर्वच जण आत्मदर्शनाचे अधिकारी नाही आहेत. शास्त्र आचार्य उपदेश संस्कृतम मन आत्मदर्शने कारणम असं भगवान भाष्यकार शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे. कोणतं मन आत्मदर्शनामध्ये हेतू आहे, तर शास्त्र आणि आचार्य यांच्या उपदेशानं संस्कृत झालेलं सुसंस्कृत संस्कारी झालेलं परिष्कृत शुद्ध झालेलं मन आत्मदर्शनामध्ये हेतू आहे. ह्या ओवीमध्ये आत्मसाक्षात्कारी महात्म्याचं जे वर्णन आहे, उच्च अधिकाऱ्याचं जे वर्णन आहे, याचाच अर्थ त्यानं आपलं मन आत्मदर्शनाला कारण होईल एवढं काय केलेलं आहे, परिष्कृत शुद्ध असं बनवलेलं आहे. आत्मसाक्षात्काराकरिता चित्तशुद्धी आणि चित्ताचं स्थैर्य काय आहे, अत्यावश्यक अशी काय आहे गोष्ट आहे. चित्तशुद्धही असलं पाहिजे आणि चित्त स्थिरही असलं पाहिजे. पण आपण पाहतो की साधारणतः मनुष्यमात्राच्या अंतःकरणात 3 प्रकारचे दोष असतात असं शास्त्र सांगतंय आपल्याला. मल, विक्षेप आणि आवरण हे 3 दोष असतातच. पण ह्या 3 दोषांचा नाश करण्याकरिता 3 उपाय शास्त्राने सांगितलेले आपल्याला आढळतात. प्रथमतः मलदोष म्हणजे पापवासना, निषिद्ध कर्म करण्याची प्रवृत्ती, त्याला मलदोष असं म्हणतात. त्या मलदोषाची निवृत्ती वेदबोधित निष्काम कर्माने केली जाते. वेदानं आपल्याला वर्णाश्रमविहित जे कर्म सांगितलं ते जर आपण सचोटीनं करू तर आपल्याला त्याचं फळ म्हणून चित्तशुद्धी प्राप्त होते. दुसरा दोष विक्षेप. विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता, अस्थिरता. आणि हा विक्षेप नावाचा दोष वेदबोधित निष्काम उपासनेनं जातो. वेदानं सांगितलेल्या पद्धतीनं देवाची भक्ती, उपासना, आराधना आपण केली आणि तीही निष्काम केली तर चित्ताची चंचलता म्हणजे विक्षेप नावाचा दोष जातो. आणि आवरण म्हणजे स्वस्वरूपाविषयीचं अज्ञान अंतःकरणात असतं, ते ज्ञानाने जातं. ज्या पुरुषाने या जन्मी म्हणा किंवा पूर्वजन्मी म्हणा वेदबोधित निष्काम कर्मही केलेलं आहे, वेदबोधित निष्काम उपासनाही केलेली आहे, मल आणि विक्षेप नावाचे 2 दोष दूर केलेले आहेत. आवरण दोषासाठी जो साधारण चतुष्टय संपन्न होऊन प्रयत्नरत आहे आवरण दोष निवृत्तीसाठी, आणि सद्गुरू सेवा करून सद्गुरूंची प्रसन्नता प्राप्त करून जाणं, सद्गुरूंना आत्मस्वरूपासंबंधी प्रश्न विचारून त्यांच्याकडून आत्मस्वरूपाची ओळख करून घेतलेली आहे, ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे, त्याचं हे वर्णन आहे. आश्चर्यवत पश्यती कश्चिदेन. कश्चित म्हणजे कोणी एखादा, सगळेच जण त्या आत्म्याचं दर्शन नाही करू शकणार. कश्चित विरळा, विरळा ऐसा कोणी, किंवा विरळा पावे कोणीतरी एखादा, त्याचं हे वर्णन आहे की तो किंवा ते पुरुष काय करतात, या आत्म्याचं निरीक्षण करता करतात म्हणजे आत्मसंबंधी विचार करता करताच सकळ संसार जात विसरले, या देहादी सर्व संसाराला विसरून जातात. आता मागील अनेक जन्मामध्ये ज्यानं निष्काम करणं कर्म आणि उपासना करून मल विक्षेप दोष दूर केलेले आहेत, आता ते दोष दूर करत असतानाच तो भगवंताचं सारखं चिंतन करतो आहे. आता संसाराचं चिंतन त्याच्याकडून होईल कसं? साधक अवस्थेतच जो संसाराचं चिंतन करत नसेल तो अशा या सिद्ध अवस्थेत पोहोचल्यानंतर या संसाराला आठवेल कसा? म्हणून विसरले सकळ संसार जात, या समस्त संसाराचा त्याला काय होतो, विसर पडतो. पण कुणाला? जे अंतरी एक अंतरी निश्चळ अंतःकरण कसं झालेलं आहे त्यांचं,
निश्चळ झालेला आहे, स्थिर झालेला आहे. ध्यानधारणा, जपतपादी साधन, भगवत आराधना इत्यादी सर्व गोष्टी करून ज्याचं अंतःकरण काय झालेलं आहे, निश्चळ झालेलं आहे. आणि ह्या ध्यान धारणा समाधी इत्यादी साधनांच्या द्वारे तो शुद्ध त्या आत्म्याचं निरीक्षण करता करताच या स्त्री पुत्र देह आदी समस्त संसाराला काय होतो, विसरून जातो. विसरले सकळ संसार जात, जगताचा काय पडतो, विसर पडतो. आत्म्याची प्रतीती ज्या मनाने येते ते मनच शिल्लक राहिलेलं नसल्यामुळं आता प्रतीतीत तरी कुठे येईल. जेथ हे संसार चित्र उमटे, तो मनोरूपपटू फाटे. जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. सरोवर तळ आटलं की त्याच्यात प्रतिबिंब जे पडतं पाण्यात, ते प्रतिबिंब कुठं पडेल जर पाणीच शिल्लक राहिलं नाही तर. त्याप्रमाणे संसार चित्र ज्या ठिकाणी उमटतं तो मनोरूप पडदाच काय झाला, फाटून गेला. लक्षात आलं का? तर मग हे संसार चित्र उमटणार कुठे? ज्या मनानं या संसाराचं चिंतन केलं जातं ते मन हे राम झाले. मन हे राम झाले या अवस्थेला पोहोचल्यानंतर आता संसाराचं चिंतन होईल कसं? म्हणून विसरले सकळ संसार जात. गोष्ट अशी आहे, संसाराची प्रतीती ही आत्मवस्तूच्या अदर्शनात येत असते. लक्षात आलं का? आत्मस्वरूपाचं आपल्याला दर्शन घडत नाही म्हणून जगताची प्रतीती येत असते. आता ज्याला आत्मदर्शन साक्षात घडतं आहे त्याला जगताची प्रतीती येईल कशी? आपल्याला जगताची जी प्रतीती येते आहे त्याचं कारण आहे आपल्याला आत्म्याचं दर्शन नाही. आत्मदर्शनाच्या अप्रतीतीमध्ये, आदर्शनामध्ये जगताची काय येत असते, प्रतीती येत असते. दोरी ही दोरी रूपाने कळत नाही म्हणून सर्प रूपाने तिची काय येत असते, प्रतीती येत असते. दोरी ही दोरीच आहे हे ज्याला कळालं त्याला दोरीवर सर्पभ्रम होईलच कसा? आपल्याला आत्मरूपाने न कळाल्यामुळं आत्मस्वरूपाच्या अदर्शनानंच, आत्मस्वरूपाच्या अज्ञानानंच या जगताची मिथ्या प्रतीती येत असते. आता ज्याला स्पष्ट आत्मदर्शन होत आहे त्याला हे जगत त्याची प्रतीती येईल कशी? म्हणून विसरले सकळ संसार जात, एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ. विसरले सकळ संसार जात. सोपी गोष्ट आहे. भगवत स्वरूपाच्या विसरामध्येच जगताचं स्मरण आहे. ज्याला भगवत स्वरूपाचं नित्य स्मरण आहे त्याला तुमच्या संसाराचं स्मरण करण्याला अवकाश कुठला? विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचा विषयच नारायण जर होऊन गेलेला असेल तर त्यांना दुसऱ्या गोष्टीचं चिंतन करायला वेळ कुठला शिल्लक? किंवा त्यांच्या दृष्टीनं दुसऱ्या गोष्टी शिल्लकच राहत नाही. ज्याच्या दृष्टीनं अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता संपूर्ण जगच हे रूपानं त्याला प्रतीतीला येतं, त्याला आता संसार हा चिंतनाला तरी औषधाला तरी शिल्लक राहतोय का? लक्षात आलं का? आता आपल्याला भगवत स्वरूपाचं नित्य स्मरण नसल्यामुळं आपल्याला स्मरण आहे कशाचं? संसाराचं नित्य स्मरण आहे. आपल्याला संसाराची प्रतीती येते आहे कारण भगवंताची प्रतीती नाही म्हणून. ज्याला सतत भगवत दर्शन होत आहे त्याला संसाराची प्रतीती येईल कशी? म्हणून विसरले सकळ संसार जात. पण कोण? एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ. विसरले सकळ संसार जात. संसार जात समस्त संसार, देह स्त्री धन पुत्र आदी सर्व संसार, त्या संसाराला काय झाले ते विसरले. त्या संसाराचा त्यांना विसर पडला. कोणाला? आश्चर्यवत पश्यती याचं ते व्याख्यान केलेलं आहे. पुढे आश्चर्यवत वदती तथैव चान्य, तसेच अन्य कोणी या आत्म्यासंबंधी आश्चर्याप्रमाणे बोलतात असं जे पद आहे त्याचं व्याख्यान या पुढच्या उभीत करतात. एका गुणानुवादू करिता उपरती होवणी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर.
एका गुणानुवादू करिता चित्ता उपरती होऊनी निरवधी निरंतर तल्लीनता. याचा अर्थ असा होतो, एका म्हणजे दुसऱ्या कित्येकांना, आणखी दुसरे जे कोणी मुनीश्वर आहेत, मननशील आहेत, श्रेष्ठ अधिकारी आहेत, त्यांना गुणानुवादूकरिता त्या आत्म्याच्या गुणाचं, त्या परमात्म्याच्या गुणाचं वर्णन करता करता चित्ता उपरती होऊनी, चित्तात वैराग्य उत्पन्न होऊन निरवधी निरंतर तल्लीनता, निरवधी अवधिरहित, मर्यादारहित, अमर्याद आणि निरंतर अखंड अशी तल्लीनता म्हणजे तन्मयता काय होते, प्राप्त होते. अगोदरचं जे वर्णन केलं ते आश्चर्यवत पश्यती, कित्येक जण ह्या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतात, त्यांचं वर्णन केलं. आता तसेच आणखी काही या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे ऐकतात, आत्मसंबंधी नाही वदती बोलतात, आत्मसंबंधी आश्चर्याप्रमाणे बोलतात, त्याचं वर्णन करतात. एका गुणानुवादू करिता. दुसरे कोणी योगीश्वर काय करतात, भगवंताचं गुणानुवाद करतात आणि गुणानुवाद करता करताच त्या भक्तिप्रेमामुळं चित्ताची अंतर्मुखता होते, उपरती होते, वैराग्य प्राप्त होतं आणि अखंड आणि अमर्याद अशी तन्मयता त्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी त्यांना काय होते, प्राप्त होते. आता याच्या अगोदरची जी ओवी होती, विसरले सकळ संसार जात, यामध्ये जे अधिकारी सांगितले होते किंवा जो अधिकारी सांगितला आहे आश्चर्यवत पश्यतीचा, तो अत्यंत उच्च दर्जाचा काय आहे, अधिकारी आहे. त्याचं हृदय हे कापरासारखं काय आहे, शुद्ध झालेलं आहे. म्हणून शुचित्वगा ऐसे जयापासी दिसे, अंग मन जैसे कापुराचे. कापूर हा ज्याप्रमाणे अत्यंत शुद्ध, त्याप्रमाणे जो अंतर्बाह्य अत्यंत निर्मळ झालेला आहे, शुची झालेला आहे, असा उच्च अधिकारी, त्याचं वर्णन या ओवीमध्ये केलेलं आहे. वरच्या आत्ता झालेल्या की कित्येक जण साधनांनी शुद्ध आत्म्याचं निरीक्षण करता करता स्त्री धन पुत्र देहादी संसाराला काय झाले, विसरून गेले. आता ही जी आत्ताची जी ओवी आहे, एका गुणानुवादू करिता, हा जरा त्या अधिकाऱ्यापेक्षा थोडासा खालचा आहे. लक्षात आलं का? अधिकारीच आहे तो, पण थोडा तरतम भाव. अगोदरचा जो अधिकारी तो अत्यंत उच्च कोटीचा अधिकारी, त्याच्या थोडासा खालचा हा अधिकारी आहे की त्याच्या ठिकाणी पूर्वजन्मार्जित जी तयारी आहे ती वरच्या अधिकाऱ्या इतकी नाही आहे. आता तो काय करतो, तो ह्या जन्मी भगवंताचे काय करतो, गुणानुवाद करतो आणि गुणानुवाद करून प्रथमतः उपरती प्राप्त करून घेतो. वरचा जो अधिकारी आहे त्याला ती उपरती आपोआपच अगोदरच आहे, म्हणून तो त्या आत्मस्वरूपाला केवळ पाहता पाहता त्याच्या संबंधी विचार करता करताच या समस्त संसाराला विसरून जातो. आता ही दुसरी जी ओवी आहे, हा जो अधिकारी आहे हा त्याच्यापेक्षा थोडासा खालचा आहे. हा काय करतो, हा भगवंताचं गुणानुवाद करतो. ठीक आहे, त्याचंही चित्त शुद्ध आहे, त्याचंही चित्त स्थिर झालेलं आहे. तो श्रोत्यांपुढं भगवंताचं काय करतो, गुणानुवाद करतो, गुणगान करतो, भगवंताच्या गुणाचा, लीलांचा, त्याच्या नामाचा, त्याच्या पराक्रमाचा, यशाचा काय करतो, पुन्हा पुन्हा उच्चार करतो. आणि भगवंताचे गुणानुवाद करता करताच चित्ता उपरती होऊनी त्याच्या चित्ताला काय होतं, वैराग्य निर्माण होतं आणि मग त्या वैराग्यामुळं त्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी त्याला अमर्याद आणि अखंड अशी तन्मयता काय होते, प्राप्त होते. तो तल्लीन होऊन जातो, त्या आत्मस्वरूपामध्ये भगवत स्वरूपामध्ये काय होतो, तल्लीन होऊन जातो. गुणानुवादू करिता भगवंताच्या गुणांचा काय करतो, तो अनुवाद करतो. किती आहेत भगवंताचे गुण, अनंत आहेत. अनंत म्हणती माझी या स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणून या सांगता येत नाही.
तुझ्या पार नाही गुणा, त्यात तुझ्या गुणांना पारच नाही. किती गुण आहेत भगवंतामध्ये सांगताच येत नाही, पण त्यातले त्या अनंत गुणांमध्ये हे साही गुणवर्य वसती जेत. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंतू भक्त हे जे प्रमुख असलेले गुण, त्या गुणांचं काय करतात, अनुवाद करतात, गुणानुवाद करतात, भगवंताचं गुणगान गात असतात. गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, तुकोबराय म्हणतात त्याप्रमाणे. आणि मग हे भगवत गुण गाता 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 त्याच्या चित्ताला काय होतं, वैराग्य प्राप्त होतं. एका गुणानुवादुकरिता उपरती होवणी चित्ता, चित्ता उपरती होवणी, त्यावेळेस आपल्याला वैराग्य प्राप्त होतं. भगवंताचं नाम, त्याच्या संबंधी केलेलं उच्चारण हे काय करतं, आपल्याला संसारापासून उपरती करून देतं. म्हणून ठीक आहे, आपल्याकडे जरी आता प्रचंड विवेक वैराग्य नसेल अंतःकरणामध्ये, तरी देखील भगवंताचं नाम हे सोपं साधन तर आपल्या हातात आहे की नाही. सोपे हे साधन लाभ येतो घरा, वाचेशी उच्चारा राम हरी. बरोबर, हळूहळू ती प्रक्रिया होते. भगवंताचं नाम आपण आवडीनं घेत गेलो, आणि नसली आवड तरी घेत गेलो तर हळूहळू काय होते, आवड उत्पन्न होते. आणि पुढे चालून मग त्या नामाचा परिणाम आपल्या चित्तावर होऊन या विषयांसंबंधी संसारासंबंधी विरक्ती वैराग्य आपल्याला काय होतं, प्राप्त होतं. आणि हळूहळू त्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी आपली तन्मयता वाढते. आणि एक दिवस आपल्याला ती अमर्याद अखंड अशी तन्मयता काय होते, प्राप्त होते. भगवत स्वरूपच होऊन आपण जातो. त्याचं नाम घेता घेता ज्याचं नाम घेतो त्याच्याशी आपण काय होऊन जातो, एकरूप होऊन जात असतो. तद्रूपता, त्याचं चिंतन करता करता ज्याचं आपण चिंतन करतो आहोत त्याच्याशी एकरूपच होऊन जातो. वेगळेपणाने आपण उरत नाही, कारण त्याचं अखंड नाम घेणाऱ्याला तो भगवंत त्याच्याहून वेगळा कसा काय ठेवील. लक्षात आलं का, त्याच्याच स्वरूपामध्ये विलीन करून टाकतो. पण क्रमाने हळूहळू नाम घेता 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 त्याची चित्त काय होईल, शुद्धी होईल. नाम घेता मन निवे जिवे अमृतची श्रवे, होता ती बरवे ऐसे शकून लाभाचे. नाम घेता मन निवे, मन निवे म्हणजे स्थिर होतं. जे चंचल असलेलं मन आहे ना, ते नाम घेता घेता भगवंताचे गुणानुवाद करता करता काय होतं, स्थिर होतं. आणि जे चित्त, जे मन या संसाराकडे धावत आहे, ज्या मनाला संसार आवडतो आहे, संसाराचा जे रात्रंदिवस विचार करत आहे, त्या संसाराचं खरं स्वरूप त्या मनाला कळून जातं या नामाच्या प्रभावामुळं, भगवत चिंतनाच्या प्रभावामुळं. तो भगवंतच नाही का, ददामी बुद्धियोगम तम. हां हां, मने मन घालोनी मागे. हां, ते देही देहा जोगे होतीची ना. हे पहा, भगवंत आपल्याला ह्या साधनांनी एक वैराग्य प्राप्त करून देऊन आपली देह बुद्धी काय करतो, काढून घेतो. लक्षात आलं का, मी बोलत होतो काय, तेषाम सततयुक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तन येन मामुपयांती. ते जे प्रीतिपूर्वक सतत जे मला भजतात त्यांना मी काय प्रदान करतो, बुद्धियोग प्रदान करतो. की ज्या बुद्धियोगाच्या द्वारे ते मलाच येऊन काय होतात, प्राप्त होतात. म्हणून हा जो आहे ह्या ओवीमध्ये सांगितलेला जो अधिकारी, तो भगवंताचं गुणानुवाद करता करताच त्या आत्मस्वरूपासंबंधी बोलता बोलताच भक्तिप्रेमामुळं त्याच्या चित्ताची अंतर्मुखता होऊन त्याला अखंड आणि अमर्याद अशा भगवत स्वरूपामध्ये तन्मयता काय होते, प्राप्त होते. ठीक आहे ना. आपण अगदी आता नाव त्याचं घ्यायला लागलो, भगवंताचा गुणानुवाद करायला लागलो आणि लगेचच आपल्याला तन्मयताच प्राप्त झाली असं नाही, पण नक्की होईल. लक्षात आलं, हळूहळू क्रमाक्रमाने. लक्षात आलं का. हां, केतुल्यन मार्गाचे निबळे निश्चित ठाके, निश्चित त्या स्थानी आपण काय होऊ जाऊ की.
एक मिनिटभर आपण भगवंताचं नाम जर घेऊ लागलो, लक्षात आलं का? हळूहळू डाळे डाळे मोटके निमिष भरी दे तू जाय असं म्हटलेलं आहे ना. थोडंसं निमिषभर, सेकंदभर, क्षणभर या आठा पहारा तरी गाय से करी, या आठा पहारा माझारी मोटके निमिष भरी दे तू जाय. मग त्याने काय होईल म्हटले? एक क्षणभर देवाकडं चित्त दिलं त्याने काय होईल? त्याने काय होईल? जे 24 तास संसाराचं चिंतन करतो ते एक क्षणभर त्या संसाराचं चिंतन सुटेल आणि त्या क्षणभर त्या भगवत स्वरूपाशी तन्मयतात करत असताना आपल्याला आनंद प्राप्त होईल. मग ते मनच त्या या मनात तरी या मनाची एक निकी जे देखील या गोडीच्या ठाया सोके म्हणून अनुभव सुखाची कौतिकी दावीत जाई जे. ज्ञानोबाराय म्हटले हे मन तसं दोषयुक्तच. लक्षात आलं का? या मनाचं 99% काय आहे? सगळं चुकीचंच आहे, पण 1% होईना चांगलं आहे. जसं जगामध्ये कोणीही माणूस संपूर्ण त्याज्य नसतोच, कसाही मनुष्य असला तरी त्याच्यात काहीतरी थोडासा का होईना गुण चांगला असतोच असतो. तसंच ज्ञानोबाराय म्हणतात या मनाची एक निकी. बाकीच्या 1000 गोष्टी याच्या चुकीच्या असतील पण एक गोष्ट मात्र याची चांगली आहे. काय चांगली आहे? जे देखील या गोडीच्या ठाया सोके. त्याला जर कळालं की या ठिकाणी काय आहे? सुख आहे, तर मग त्या सुखाच्या गोडीला ते काय होतं? सोकतं. सोकणे शब्द वापरला. ते मांजरं, कुत्री मांजरं दुधाला याला काय होतात? सोकत असतात. त्यांना एकदा पाजून पहा 4-2 वेळेस दूध, ते काही केल्या मग ते घर सोडायला तयार होत नाही. येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी. लक्षात आलं का? परत तुम्ही त्याला मागं घ्यायचं म्हटलं तरी ते मन माघारी येत नाही, येऊ शकत नाही. का? त्याला आता पक्क ठाऊक झालेलं आहे की इथं काय आहे? सुख आहे. म्हणून अनुभव सुखाची कौतिकी दावीत जायचे म्हणून कौतुकानं त्याला या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी सुख आहे हे त्याला दाखवत चालावं. ठीक आहे? क्षणभर वाढवत 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 नंतर ते काय होईल? अखंड तन्मयतेलाच काय होईल? प्राप्त होईल. हा जो महात्मा आहे, हा जो अधिकारी पुरुष आहे, हा काय करतो? एका गुणानुवादू करिता उपरती होवणी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर. त्या भगवत स्वरूपाचं गुणानुवाद करता करताच चित्ता उपरती होवणी चित्ताला वैराग्य प्राप्त होऊन त्याची अंतर्मुखता वाढते आणि त्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी त्याला निरवधी आणि निरंतर तल्लीनता प्राप्त होते. निरवधी, अवधी रहित, अखंड म्हणजे अमर्याद अशी आणि अखंड अशी तन्मयता प्राप्त होते. एका गुणानुवादू करिता उपरती होवणी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर. 9व्या अध्यायामध्ये सततं कीर्तयंतो माम त्याच्यावर भाष्य ज्ञानोबरायांनी जे विस्तृत केलेलं आहे त्याच्यामध्ये म्हटले कैसे माझ्या गुणी झाले देश काळाते विसरले कीर्तन सुखी झाले आपण पाची. कैसे माझ्या गुणी झाले देश काळाते विसरले. देश काळाला ते काय होऊन जातात? विसरून जातात. कीर्तन करत असताना भगवंताचं नामस्मरण करत असताना कीर्तन सुखी झाले आपण पाची. त्या कीर्तनाने ते काय होतात? सुखी होतात. निरवधी तल्लीनता निरंतर भगवत स्वरूपाच्या ठिकाणी अमर्याद आणि अखंड अशी तन्मयता प्राप्त होते. हे जे भाष्य आहे आश्चर्यवद वदती तथैव चान्यः या पदाचं केलेलं आहे. आता पुढचं जे पद होतं आश्चर्यवच्चैन मन्य शृणोती अन्यः, दुसरे कोणी या एनम या आत्म्याला आश्चर्यवत शृणोती, आश्चर्याप्रमाणे काय करतात? ऐकतात. लक्षात आलं का? कोणी त्या आत्म्यासंबंधी बोलत असेल तर हे त्या आत्म्यासंबंधी बोलल्या गेलेल्याला काय करतात? आश्चर्याप्रमाणे ऐकतात, श्रवण करतात म्हटले. एक ऐकताची निवाले ते देहभावी सांडिले एक अनुभवे पातले तद्रूपता. एक ऐकताची निवाले, एक म्हणजे दुसरे कोणी त्या आत्मस्वरूपाचं वर्णन ऐकताच निवाले. निवाले म्हणजे शांत झाले.
त्या आत्मस्वरूपाचं वर्णन ऐकलं ना, ऐकल्याच शांत झाले. ते देहभावी सांडिले, त्यांचा देहाभिमान काय झाला, नष्ट झाला. एक अनुभवे तद्रूपता पातले, आणि कित्येक जण त्या आत्मस्वरूपाच्या साक्षात्काराने त्या आत्म्याशी काय होऊन गेले, समरस होऊन गेले. जे त्या आत्मस्वरूपाचं श्रवण करतात, आत्मस्वरूपासंबंधी ऐकतात, त्यांचं वर्णन आहे की एक ऐकताची निवाले ते देहभावी सांडिले. आश्चर्यवत शृणोती ह्या पदाचं व्याख्यान या उवीमध्ये ज्ञानोबारायांनी केलेलं. ऐकताची म्हणजे श्रवण करताच. ह्या उवीमध्ये जो अधिकारी सांगितलेला आहे तो देखील उत्तम प्रतीचा असाच काय आहे, अधिकारी आहे. ऐकताची, ऐकता क्षणीच दुसऱ्याच्या म्हणजे श्रीगुरूंच्या मुखातून तत्वमसी ते ब्रह्म तू आहेस या महावाक्याचं श्रवण करता क्षणीच ते ब्रह्म मी आहे असं साक्षात्कार रूपानं हा भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन उठी कवण विकुजो. नाथ महाराजांनी म्हटल्याप्रमाणे ब्रह्माहमस्मी ऐसी वाणी एक वेळ पडता काणी अविद्या निद्रा गेली पळोनी तत्क्षणी जागिन्नला. त्यानं श्रीगुरूंच्या मुखातून तत्वमसी असं वाक्य ऐकल्याबरोबर ब्रह्माहमस्मी ऐसी वाणी एक वेळ पडता कानी, किती वेळेस, एकदाच काना वचनाची भेटी. त्या सत्शिष्याचे कान आणि श्रीगुरूंच्या मुखातून निघालेलं वचन, हे महावाक्यरूप वचन, याची फक्त काय झाली, भेट झाली आणि तत्काळ तो त्या स्थितीला काय झाला, प्राप्त झाला. ते देहभावी सांडिले, एक ऐकताची निवाले ते देहभावी सांडिले. लक्षात आलं का? आता आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याचा अधिकार हा प्रत्येक मनुष्याला आहे. आणि ही मनुष्य योनीच भगवंतानं ब्रह्मज्ञान प्राप्तीकरिताच साधन म्हणून दिलेली आहे आपल्याला. हे जेणे हा जीव दिला दान तुकोबराय म्हणतात. हा मानव देह, दुर्लभ देह आपल्याला देवानं जो दिलेला आहे, देवे दिला देह भजना गोमाटा. भजन म्हणजे भगवत प्राप्तीचं साधन, माध्यम म्हणून, साधन म्हणून तो हा अमूल्य असलेला नरदेह आपल्याला देवानं दिलेला आहे. ब्रह्मज्ञान प्राप्तीचा अधिकार प्रत्येक मनुष्य मात्रास आहे. कारण देखोनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी. नाथ महाराजांचीच ओवी आहे की हा जो देह भगवंतानं आपल्याला दिलेला आहे सच्चिदानंद पदवी घेण्याकरिताच, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. पण आता त्या ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीचा उपाय काय, तर त्याच्यासाठी श्रवण करावं लागेल. श्रवण केल्याशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. लक्षात आलं का? शास्त्र श्रवणच करावं लागतं. येथ मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. ज्ञानेश्वरीचं महत्त्व सांगताना ज्ञानोबारायने उपसंहाराज त्या ओव्यामध्ये सांगितलेलं आहे. दुसरं काही करण्याची काही नाही, खटपट करण्याची गरज नाही. हा मनात तैसा मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता येथ मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. इंद्रियांना दुःख देण्याची गरज नाही, मनाचा मार करण्याची गरज नाही. पण काय करावं लागेल, श्रवण करावं लागेल ना. आता ते श्रवण करत असताना मनाला मार द्यावाच लागतोय की. लक्षात आलं का? श्रवणाशिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. श्रवण हे ज्ञानप्राप्तीचं महत्त्वाचं काय आहे, साधन आहे. आधी श्रवण, मनन, निधिध्यासन, मग साक्षात्कार. साक्षात्कार तर झाला पाहिजे. श्रवणा वाचून होईल का? क्रमानेच जावं लागेल ना. चौथीत जायचं म्हटलं, पहिली दुसरी तिसरी, मग चौथीच्या वर्गामध्ये काय होईल, प्रवेश होईल. कुणी डोक्यावर हात ठेवल्यानं आणि कुणी तुझं कल्याण होईल असं म्हटल्यानं, किंवा काही वस्तू पदार्थ, काही ताबीज दोरी गंडा दिल्यानं ज्ञान होऊ शकत नाही. ज्ञान हे श्रवणानंच होऊ शकतं. बरं, आता ते आत्मस्वरूपात संबंधीचं श्रवण करायचं म्हटल्यानंतर तेवढी अगोदर तयारी असली पाहिजे ना.
ठीक आहे, श्रवणानेच ज्ञान होईल म्हणून लगेच जाऊन श्रवणाला आपण बसलो आणि ते श्रवण लगेच अंगी बांधलं, असंही होणं शक्य नाही आहे. लक्षात आलं का? त्याच्यासाठी ही साधन चतुष्टय संपन्नता असणं आवश्यक आहे की नाही. समाधी षटक म्हणतो की नाही आपण, म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व. तर त्या समाधी षटकामध्ये श्रद्धा आहे की नाही. शमदम श्रद्धा, उपरम समाधान, तितिक्षा. तर ती श्रद्धा म्हणजे गुरु वेदांत वाक्यावर अत्यंत विश्वास. तेवढा विश्वास असावा लागेल ना. नाही तर शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे तो श्री गुरु जे काही सांगतो आहे आत्मस्वरूपासंबंधी, त्याच्यावर जर विश्वासच नसेल तर ते श्रवण घडेल का? घडू शकणार नाही. पण हा जो अधिकारी सांगितलेला आहे यानं मागच्या अनेक जन्मामध्ये हे मलविक्षेप काय केलेले आहेत, दूर केलेले आहेत. निष्काम कर्म, तेही वेदबोधित, वेदानं सांगितलेलं कर्म ते निष्काम करून, वेदानं सांगितलेली उपासना तीही निष्काम रीतीनं करून मल आणि विक्षेप हे दोन दोष काय केलेले आहेत, दूर केलेले आहेत. आणि आवरण दोष निवृत्तीसाठी तो साधन चतुष्टय युक्त आहे. त्याच्यात विवेक आहे, वैराग्य आहे, समाधी षटक आहे आणि मुमुक्षुत्व तर आहेच आहे. असा तो जो श्रवणाधिकारी आहे तो गुरुमुखानं या आत्मस्वरूपाचं श्रवण करतानाच काय होतो, एक ऐकताची निवाले. एक ऐकता ऐकताच शांत होतात आणि त्यांचा देहाभिमान काय होतो, नष्ट होतो. ते देह भावी सांडिले आणि विचारानं देहावरील आत्मभाव ते काय करतात, सोडून देतात. आता श्रवणाचं फळ काय, तर ज्या गोष्टीचं आपण श्रवण करतो तसा काहीसा अनुभव आपल्याला आला पाहिजे ना. जर या ठिकाणी नेहमी निरूपण असं होत असेल की देह आपण नाहीत, देह भिन्न, जे चैतन्य आहे ते चैतन्य आपलं स्वरूप आहे, तर काहीतरी अंशांशानं का होईना त्याचा अनुभव आपल्याला आला पाहिजे की नाही. हा जो अधिकारी आहे तो मात्र एक ऐकताची निवाले ते देह भावी सांडिले. ते विचारानं देहावरील आत्मभाव काय करतात, सोडून देतात. श्री गुरु जर सांगत असतील, शास्त्र जर सांगत असेल की देह हे काही तुझं स्वरूप नाही आहे, तू देह नाही आहेस, तर मग तसा काहीसा अनुभव यायला पाहिजे की नाही. हा जो अधिकारी आहे तो हे ऐकता क्षणीच, आत्मस्वरूपासंबंधी ऐकता क्षणीच या त्याच्याशी तद्रूप होतो आणि देह भाव काय करतो, सोडतो. एक अनुभवे पातले तद्रूपता, आणि एक आत्म्याशी समरस होऊन जातात. अनुभवाच्या अंगानं त्याच्याशी काय होतात, ते एकरूप होऊन जातात. एक अनुभवे पातले तद्रूपतेला ते प्राप्त होतात. पण ती केवळ मौखिक बोलण्यापुरतं नाही की आता आम्ही त्या भगवंताशी तद्रूप झालो आहोत. तसा साक्षात काय असतो, त्यांना अनुभव असतो. कशा रीतीनं ते त्या भगवंताशी तद्रूप होतात, एकरूप होऊन जातात, त्याचं उदाहरण ज्ञानोबा राय पुढच्या उभीत देतात. जैसे सरिता ओघ समस्त, समुद्रा माझी मिळत, परी माघवते न समात, परतले नाही. जैसे समस्त सरिता ओघ, समुद्रा माझी मिळत, परी न समात माघवते परतले नाही. त्याचा अर्थ असा होतो, जैसे म्हणजे ज्याप्रमाणे, समस्त सरिता ओघ, सर्व नद्यांचे प्रवाह समुद्रा माझी मिळत, समुद्राला जाऊन मिळतात. समस्त सर्व नद्या आणि त्या सर्व नद्यांचे ओघ म्हणजे प्रवाह समुद्रा माझी मिळत, समुद्राला जाऊन मिळतात. परी परंतु न समात, त्या समुद्रात न सामावता, त्या समुद्रामध्ये न मिसळता, माघवते परतले नाही, माघारी परतत नाही. असं पाहिलंय का, या नद्या समुद्राला जाऊन मिळतात ना, तर त्या न मिळता माघारी फिरतात. असं कुठं ऐकलंय, असं कुठं पाहिलंय? त्या काय होतात, त्या समुद्राला जाऊनच मिळतात. समस्त सरिता हो, कोणतीही नदी असो, पूर्व पश्चिम वाहिनी कोणत्याही दिशेला वाहणारी ती असो,
जाऊन अखेरीस कुठं मिळते? समुद्राला जाऊन मिळते. पण असं कधी होतं का की त्या नद्या त्या समुद्राला न मिळता, त्याच्याशी एक रूप न होता, पूर्णपणानं त्या समुद्राशी समरस न होता, त्या समुद्रात आता पाणी मावत नाही म्हणून चला आता माघारी फिरतात, असं होतं का? होत नाही. जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत, परी माघवते न समात परतले नाही. आता ह्या वर ज्या उभ्या झाल्या, आश्चर्यवत पश्यती, आश्चर्यवत वदती, आश्चर्यवत चैनमन्य शृणोती, आश्चर्याप्रमाणे त्या आत्म्याला पाहतात, आश्चर्याप्रमाणे त्या आत्मस्वरूपासंबंधी बोलतात, कुणी त्या आत्मस्वरूपासंबंधी आश्चर्याने ऐकतात, आणि एक अनुभवे पातले तद्रूपता, काही त्या आत्मस्वरूपाशी अनुभवाच्या अंगाने काय होतात? तद्रूप होतात. हे सगळ्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ना, त्या आत्म्याशी समरस झाल्यानंतर पुन्हा त्या माघारी येत नाहीत, देह तादात्म्यावर येत नाहीत. आता ह्या जेवढ्या ओव्या आपण पाहिल्या, एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ, विसरले सकळ संसार जात, हा जो कोणी अधिकारी असेल, असं ज्याच्या जीवनात घडत असेल, तो पुन्हा त्या आत्मस्वरूपाला सोडून पुन्हा संसारात परतत नाही. एका गुणानुवादू करिता उपरती होऊन चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर. कोणी दुसरे त्या भगवंताचं गुणानुवाद करता करता त्यांच्या चित्ताला उपरती प्राप्त होते, विरक्ती प्राप्त होते, आणि त्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी त्यांना अमर्याद आणि निरंतर म्हणजे अखंड तल्लीनता प्राप्त होते. आता ते पुन्हा त्या आत्मस्वरूपाहून वेगळे होऊन पुन्हा संसारात परतत नाही. बरं, एक ऐकताची निवाले ते देहभावी सांडिले. कुणी त्या आत्मस्वरूपासंबंधी ऐकताच देहभाव सोडून देतात, ते आता पुन्हा देहभावावर येत नाहीत, संसारात परतत नाही. एक अनुभवे पातले तद्रूपता, कोणी त्या आत्मस्वरूपाशी तद्रूप होऊन जातात, अनुभवाच्या अंगानं त्याच्याशी एक रूप होऊन जातात, आता ते पुन्हा संसारात परतत नाहीत. कसे? जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत, परी माघवते न समात परतले नाही. ज्याप्रमाणे नद्यांचे ओघ पूर्णपणाने समुद्राला मिळतात, पण समुद्रात पाणी मावत नाही म्हणून माघारी परतत नाहीत. लक्षात आलं का? त्यात सामावत नाही, पाणी त्याच्यात आता बसत नाही म्हणून आता मागं चला, असं त्या नद्या काही म्हणत नाहीत. लक्षात आलं का? ह्या ओवीनं, ह्या दृष्टांतानं काय सांगायचं? जे त्या आत्म्याशी तद्रूपतेला प्राप्त झाले ते पुन्हा देह तादात्म्यावर येत नाहीत, ही गोष्ट या ओवीमध्ये दृष्टांतानं सांगतात. सरिता ओघ, नद्यांचे प्रवाह. नद्या या डोंगरामध्ये काय होतात? उगम पावतात आणि वाहत वाहत समुद्राला जाऊन मिळतात. परंतु आता समुद्रही त्यांना कधी म्हणत नाही की माझ्यामध्ये आता तुमचा समावेश होऊ शकणार नाही. असं तो समुद्र कधी म्हणतो का? आणि तो समुद्र असं म्हणालाय आणि मग त्या माघारी फिरल्यात, असं कधी होत नाही. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. ती गंगा आपलं शरणागतीचं सांगत असताना सांगितलंय की नाही ज्ञानोबरायांनीच उदाहरण? तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, तत्प्रसादात पराम शांतीम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतया. अहम वाचा चित्त अंग देऊनिया शरण रिघ उदाहरण दिलं. तया अहम वाचा चित्त अंग देऊनिया शरण रिघ, महोदधिका गांग रिगाले जैसे. ज्याप्रमाणे गंगा नदी ही महोदधी त्या समुद्राला जाऊन काय होते? मिळते. आता ती गंगा नदी समुद्राला मिळाल्यानंतर गंगा या नावानं शिल्लक राहते का? गंगा हा पूर्वीचा आकार तिचा शिल्लक राहतो का? तिचं कुळगोत्र नाम काहीच शिल्लक राहत नाही. आता ती काय म्हणून ओळखल्या जाते? समुद्र, सागर म्हणूनच काय झाले? ओळखल्या जात असते. तसे जीवानं त्या भगवत स्वरूपाशी काय होऊन जावं? एक रूप होऊन जावं, हेच सांगितलेलं. तया अहम वाचा चित्त अंग देऊनिया. आणि आपण जे भगवंताला शरण गेलेलो आहोत असं म्हणत असतो, ते कसं म्हणत असतो? ते वरकरणी.
मौखिक. लक्षात आलं का? आपली शरणागती ही मौखिक असते. म्हणून तर भगवंत रागावलेले दिसतात एका ठिकाणी ना, मज ही शरणरी घिजे आणि जीवत्वेची असिजे, धिक बोली इया न लजे प्रज्ञा केवी. हे अर्जुना, तुझ्या बुद्धीला लाज वाटत नाही का? कारण तू काय म्हणतोस, हे देवा मी तुला शरण आलेलो आहे, हे देवा मी तुला शरण आलेलो आहे, असं नुसतं म्हणतोस आणि पुन्हा स्वतःला काय समजतोस? जीव, जन्मणारा मरणारा, करता भोगता, सुखी दुःखी अर्जुन आहे, मी जीव आहे असं समजतो. अरे जर तू मला शरण आलेला असशील तर तू जीव रूपाने शेष कसा काय राहिला? मज ही शरणरी घिजे, मला शरण यावं आणि जीवत्वेची असिजे आणि पुन्हा जीवरूपाने शिल्लक राहावं. धिक बोली ही आनलजे प्रज्ञा केवी. तू जे बोलतोस ना, देवा मी तुला शरण आलेलो आहे, या बोलण्याचा काय असो, धिक्कार असो, तुझ्या बुद्धीला लाज वाटत नाही का? असं भगवंत म्हणाले आहेत. कारण भगवंताला कोणती शरणागती अपेक्षित आहे? संपूर्ण शरणागती. या जीवानं आता जीव रूपानं शेष न राहणं. इथं ज्यांचं वर्णन आपण जे चिंतन करतो आहोत, हे जे अधिकारी पुरुष आहेत, ते आत्मस्वरूपाचा विचार करता करता त्याच्याशी एकरूप होऊन गेलेले, ते पुन्हा आता संसारात परतत नाहीत, ते तद्रूपच होऊन गेलेले आहेत. जैसे सरिता ओघ समजतं समुद्रा माझी मिळतं. ज्याप्रमाणे नद्यांचे संपूर्ण नद्यांचे ओघ पूर्णपणानं त्या समुद्राला काय होतात, मिळतात. परी मागवते न समात परतले नाही. पण समुद्रात पाणी मावत नाही म्हणून ते काही माघारी परतत नाही. तैसी या योगीश्वरांची या मती मिळणी सवे एकवटती, परिजय विचारुणी पुनरावृत्ती भजतीची ना. तैसी या योगीश्वरांची या मती मिळणी सवे एकवटती, परी जे विचारुणी पुनरावृत्ती भजतीची ना. तैसी या, त्याप्रमाणे. त्याप्रमाणे म्हणजे जैसे सरिता ओघ समजतं समुद्रा माझी मिळत परी मागवते न समात परतले नाही. तैसिया, त्याप्रमाणे. वर जे 4 प्रकार आपल्याला सांगितले, त्या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहणारा, त्या आत्मस्वरूपासंबंधी आश्चर्यानं बोलणारा, त्या आत्मस्वरूपासंबंधी आश्चर्यानं श्रवण करणारा आणि त्याच्याशी एकरूप होऊन जाणारा, हे जे 4ही योगीश्वरांच्या ज्या चित्तवृत्ती आहेत, मिळणी सवे एकवटती. त्याप्रमाणे श्रेष्ठ योग्यांच्या बुद्धी त्या आत्म्याशी मिळताच काय होतात, समरस होऊन जातात. मिळणी सवे एकवटती, एकवटतात, समरस होऊन जातात. परी जे विचारुणी पुनरावृत्ती भजतीची ना. पण ते योगी विचार करून पुन्हा देह तादात्म्यावर येत नाही. तो लक्षात आलं का? हा देहादी संसार अनित्य आहे, आत्मा नित्य आहे असा विचार करून जन्ममरणाच्या आवर्तनांना हे योगीश्वर प्राप्त होत नाहीत. कारण जन्माभाव रूप जो मोक्ष, त्या मोक्षाला ते प्राप्त झालेले असतात. तैसी या योगीश्वरांची या मती मिळणी सवे एकवटती. त्या योगीश्वरांच्या चित्तवृत्ती या काय होतात, एकवटती, मिळणी सवे, त्या आत्म्याशी काय होतात, आत्म्याशी मिळताच काय होऊन जातात, समरस होऊन जातात. ज्याप्रमाणे त्या नद्या समुद्रांना मिळाल्यानंतर समुद्र रूपच काय काय होतात, होऊन जातात. पुन्हा त्या काही मागं फिरत नाहीत. परी जे विचारुणी पुनरावृत्ती भजतीची ना. आणि त्याचप्रमाणे आत्मा नित्य आहे, देहादी पदार्थ अनित्य आहेत असा विचार करून ते पुनरावृत्ती, पुनरावृत्ती, पुन्हा पुन्हा येणं, पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरण, किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे, पुनरपि जननम पुनरपि, हे पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरण, या आवृत्तीला भजतीची ना प्राप्त होत नाहीत. म्हणजे पुन्हा संसाराला ते येत नाहीत. कारण ते आता काय झाले आहेत, समरस झाले. एकवटती, मिळणी सवे, एकवटणं म्हणजे समरस होणं, एकरूप होणं. हे पहा काय समरस होतं, योगीश्वरांची या मती, मग त्या योगीश्वरांच्या बुद्धी, त्या साधकांच्या, त्या अधिकारी पुरुषांच्या बुद्धी काय होतात, समरस होतात. कशाशी, त्या आत्मस्वरूपाशी. त्यांचं चित्त हे आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन जात. का बरं होऊन जातं, तर गोष्ट अशी आहे, चित्त आणि चित्त
ही एकच आहे. मागं कुठं बोललो असेल कल्पना नाही. चित्त आणि चित्त याच्यात फक्त एक तकाराचा फरक आहे. चित्त म्हणजे मन, मन बुद्धी चित्त अहंकार अंतःकरण, आणि चित्त म्हणजे ज्ञानस्वरूप तो परमात्मा. परमात्मा सच्चिदानंद रूप आहे आपण म्हणतो की नाही, सत चित आनंद. तर चित्त म्हणजे परमात्मा आणि चित्त म्हणजे मन. आता हे चित्त चित्त कधी होईल? अक्षराचा विचार करा फक्त, शब्दाचा. चित्त हा शब्द आणि चित्त हा शब्द, ह्या चित्ताचं चित्त कधी होईल? एक तकार काढून घेतला तर. लक्षात आलं का? चित्त मध्ये दोन तकार आहेत नाही, तला त, एक अर्धा आणि एक पूर्ण. आणि चित्त मध्ये काय आहे? फक्त तकार हलंत अर्धातच आहे. चित्ताचं चित्त कधी होईल? एक तकार काढला तर. आत्मानुसंधान नावाच्या ग्रंथामध्ये आचार्यांनी म्हटलेलं आहे, चित्तम चिदिती जाणीयात तकार रहितो यदी. चित्त हे चितच आहे, पण एक तकार काढला तर. म्हणजे तकार काय आहे? तकारो विषयाध्यास. तकार आहे विषयांचा अध्यास, संसाराची आसक्ती, म्हणजे हा तकार. म्हणजे आपण परमात्मा स्वरूपच आहोत, फक्त आपल्यामध्ये संसाराची काय आहे? आसक्ती. ती काय एकदा काढली की त्या चित्ताचंच काय होऊन जातं? चित्त. म्हणून मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती सांडूनी कैसे, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. लक्षात आलं का? मनमना भव म्हटलंय की नाही, मनमना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी मज एकाते. तू मन हे मीची करी. तू काय कर? हा जडधडून ये भक्तीचे वाटेला या पावसे अव्यंगनीस धाम माझे. तू तुझं मन न ठेवता त्या मनाला मीच करून टाक, म्हणजे माझ्याशी एक रूप करून टाक. आता हे ज्यांनी केलंय, ज्यांचं वर्णन इथं चाललेलं आहे, तैसी या योगीश्वरांची या मती, या योगीश्वरांच्या चित्तवृत्ती मिळणी सवे एकवटती. त्या आत्मस्वरूपाशी काय होतात? समरस होऊन जातात, एकरूप होऊन जातात. आणि पुन्हा तरी जे विचारोनी पुनरावृत्ती भजतीची ना. आणि आत्मा नित्य आहे, आत्माच नित्य आहे, देहादी पदार्थ अनित्य आहे असा विचार करून ते जन्ममरणाच्या आवर्तनांना पुन्हा प्राप्त होत नाहीत, पुन्हा ते जन्माला येत नाहीत. लक्षात आलं का? त्याला जन्म घ्यावा लागत नाही. बाकीच्या सगळ्यांना पुनरावृत्ती ही काही चुकत नाही. ब्रह्मस्तंभपर्यंत पार ब्रह्मदेव जरी झाला तरी त्याला पुनरावृत्ती चुकत नाही, कारण तो काही झाला तरी जीवच आहे, तो काही आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला नाहीच आहे. संसारातील तो मोठा आहे, पण शेवटी कोण आहे? संसारीच आहे. लक्षात आलं का? पण इथं ज्यांचं वर्णन चाललेलं आहे, आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवद वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्य शृणोति श्रुत्वाप्येनं वेदन चैव कश्चित. ते मात्र या जन्ममरणाच्या आवर्तनांना म्हणजे पुनरावृत्तीला प्राप्त होत नाहीत. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदा नहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछेल तो तेला हो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी.
अनवरत भूमंडळी भेटोतया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टा विजये होवावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम सद्गुरु बंशी महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय।